वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला न्यायालयानं 3 जूनपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आलेल्या निलेशला आज पुण्याच्या शिवाजीनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी निलेश चव्हाणला 5 दिवसांची पोलीस कस्टडी द्यावी अशी मागणी न्यायालयात केली. यावर न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 3 जूनपर्यंत निलेशला पोलीस कस्टडी सुनावली आहे. या सुनावणीत सरकारी वकिलांनी बाजू मांडताना म्हटलंय की निलेश चव्हाणकडे वैष्णवी हगवणे यांचं बाळ कसं गेलं त्याचा तपास करावा लागणार आहे. तसंच कसपटे कुटुंबियांना धमकावण्यासाठी त्यानं बंदूक वापरली होती, ती बंदूक जप्त करायची आहे. निलेशकडे हगवणे कुटुंबियांचा मोबाईल आहे, तो देखील मिळवायचा आहे. त्यामुळे 5 दिवसांची कस्टडी देण्यात यावी. यावर निलेशच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत सरकारी वकिलांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मोबाईल जप्त करायचे तर आधी मोबाईल त्याच्याकडे आहेत का हे सांगावं लागेल. फक्त वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे होतं म्हणून त्याचं नाव या प्रकरणात घेतलं जातंय असं निलेशचे वकील म्हणालेत. यावेळी निलेशच्या वकिलांनी निलेश जवळ असणाऱ्या शस्त्राबाबतही खुलासा केलाय. निलेशकडे शस्त्र असलं तरी त्याचा परवाना देखील आहे. निलेशने शस्त्र कुठेही वापरलेलं नाहीये, तरी देखील त्याच्यावर हे गुन्हे का दाखल केले जात आहेत असा सवाल देखील निलेशच्या वकिलांनी उपस्थित केला. यावर सरकारी वकिलांनी निलेशने आणि करिश्मा हगवणेने एकत्र मिळून वैष्णवीला त्रास दिला असल्याचा युक्तिवाद केलाय. याच संदर्भात तपास करावा लागणार आहे आणि मोबाईलमध्ये काही डेटा आहे तो देखील डिलीट केलाय, त्यामुळे तो डेटाही रिकव्हर करावा लागणार आहे. करिश्मा आणि शशांक हगवणेंचा मोबाईल देखील निलेशकडेच आहे, ते मोबाईल देखील अद्याप सापडलेले नाही आहेत. त्यामुळे निलेशकडून ते मोबाईल देखील जप्त करावे लागणार आहेत, म्हणून त्याची कस्टडी हवी आहे. सरकारी वकिलांनी केलेल्या या युक्तिवादानंतर कोर्टानं निलेशला 3 जूनपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. तसंच कसपटे कुटुंबावर बंदूक रोखल्याचा देखील आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात निलेश चव्हाणचा मोठा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. याचमुळे निलेश चव्हाणच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.